शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. गरज नसणारं कुणाचीही मागणी नसणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादला जात आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे जो भराव होणार आहे, पलीकडल्या वारणा नदीला जो भराव होणार आहे, तिकडे पारगाववरून निलेवाडी त्या पट्ट्यात जो शक्तीपीठ महामार्गाला भराव घालणार आहे, त्यामुळे वारणा नदीला पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. की खऱ्या अर्थानं नुसतं ज्यांची शेती जाणार आहे त्यांचं नुकसान होणार नाही, पण ज्यांची शेती जाणार नाही त्या लोकांना सुद्धा पुराच्या माध्यमातून या शक्तीपीठाचं नुकसान होणार आहे. आम्ही खाणार काय? शेती जाणार, आज ह्याला गेली उद्या त्याला गेली, खाणार काय? बायका पोरका सोडू काय ह्याच्या वाळवंटीवर? शेती मार्गाने शेती मिळणार नाही. आणि तिथं काही होते रक्ताचं पाठ वाटतं पण ती जमीन सोडणार नाही. नमस्कार, मी राहुल सोडवलीकर. करवीर तालुक्यातली 18 गावं तर भुजरगड तालुक्यातली 17 गावं या महामार्गामुळे प्रभावित होणार आहेत. आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं, काय म्हणणं आहे तुमचं? शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. गरज नसणारं कुणाचीही मागणी नसणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादला जात आहे. ह्या महामार्गाची कुणी मागणी केली नव्हती. या मार्गामुळे आमचे शेतकरी अल्पभूधारक भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग जो शेतकऱ्यांच्या बळजबरीवर राबलेला आहे तो 100% शासनाने रद्द करावा. निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गारगुडीच्या सभेत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो अशी घोषणा केली होती. परंतु निवडणुकीनंतर आलेल्या पाचवी बहुमताच्या जोरावर हे भाजप सरकार हा महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादत आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना कुठलाही त्याचा फायदा नाही आहे. हा फक्त महामार्ग काही व्यापाऱ्यांच्या, काही कंत्राटदारांना पोचण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढाई चालू ठेवू. या ठिकाणी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के.पी. पाटील आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटते साहेब, तुमचं काय मत आहे या सगळ्या शक्तीपीठ आमचं मत आहे, या शक्तीपीठाला आमचा सगळा तमाम शेतकऱ्यांचा विरोध आहे. बागायती जमिनी या उद्ध्वस्त होणार आहेत आणि हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. म्हणून या महामार्गाला, शक्ती मार्गाला राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातले मी आणि माझ्याबरोबर काम करणारे आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते ताकदीनं विरोध करणार आहे. शक्तीपीठ महामार्गाचा हा विरोध आपल्याला दिसतोय. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी या महामार्गाला विरोध करतायत. हा विकासाचा मार्ग नाही आहे तर शेतकऱ्यांचा नाशाचा मार्ग आहे असं या ठिकाणी सांगितलं जाते. शक्तीपीठ विरोधी महामेळावा इथं कोल्हापूरमध्ये संपन्न झालेला आहे. राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो झालेला आहे. काय वाटते तुम्हाला, शेतकरी म्हणून तुमची भूमिका काय आहे? नमस्कार, माझं नाव सुरेश बेनाडे. मी पोहाळे गावातला शेतकरी आहे आणि तिथला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे. तर शक्तीपीठ महामार्गावरती आमच्या पन्हाळा तालुक्यातल्या पोहाळे तर पाळते गावामधून शक्तीपीठ जातोय आणि शक्तीपीठ महामार्गाची मागणी आम्ही काही केली नव्हती. खरं तर नागपूरवरनं कोल्हापूर यायला तर नागपूर रत्नागिरी महामार्ग झालेला आहे, तो आमच्या शेजारी कुशेरी गावातून गेलेला आहे. त्या रोडची आम्ही अजिबात मागणी केली नव्हती. त्याचा आम्हाला काडीचाही फायदा नाही. आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या इकडे काही जंगल आहे ते जंगल पण नष्ट होणार आहे. त्याचबरोबर जी शेती आहे आमच्या गावातली 71 एकर जमीन शेती या शक्तीपीठ महामार्गावर बाधित होते. आणि आमच्यातली पाणी पुरवठा संस्था आहे, आम्ही नदीवरनं लिफ्ट इरिगेशन केलेलं आहे. त्या लिफ्ट इरिगेशन सुद्धा या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेलं आहे. त्यामुळे पाईपलाईन सुद्धा आणि इथला शेतकरी, इथली आमची संस्था आणि पाणी पुरवठा संस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे आमच्या गावाला दूध संस्था, विकास सेवा संस्था सगळ्या उद्ध्वस्त होणार आहेत. आणि आम्ही शक्तीपीठची मागणी केलेली नव्हती, त्याचा आम्हाला काही फायदा नाही आहे. उलट याचा फार मोठा तोटा या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शासनानं, मुख्यमंत्र्यांनी जरासा विचार करून ह्या शक्तीपीठ रद्द करावा आणि लोकभावनेचा आदर करावा. मला सांगा, या ठिकाणी सांगितलं की शेतीवर आणि पूरसदृश्य परिस्थिती इथं निर्माण होऊ शकते, पुराचा खूप मोठा तोटा होऊ शकतो अशी मांडणी राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी केली. तुम्हाला वाटतंय खरंच ते? होय, शक्तीपीठ महामार्गामुळे जो भराव होणार आहे, पलीकडल्या वारणा नदीला जो भराव होणार आहे, तिकडे पारगाववरून निलेवाडी त्या पट्ट्यात जो शक्तीपीठ महामार्गाला भराव घालणार आहे, त्यामुळे वारणा नदीला पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर करवीर तालुक्यातला केरली पासून ते कुडीदऱ्यापर्यंत जो पट्टा आहे मधला, त्यामध्ये सुद्धा कासारी, भोगावती या नद्या आहेत. त्या नद्यांना सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला पूर येऊ शकतोय. त्यामुळे शक्तीपीठची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही का लादलाय लोकांच्या वरती, याचा सुद्धा सरकारनं विचार करायला पाहिजे गांभीर्याने आता, आणि रद्दच केला पाहिजे असं आमचं मत आहे प्रामाणिक. शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा सध्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार महत्त्वाचा ठरलेला आहे. माझ्यासोबत सध्या माझे आमदार राजीव आवळे आहेत. मी त्यांना विचारतोय, काय मत आहे तुमचं? या महामार्गाला विरोध करण्यासाठी तुम्ही मेळाव्याला उपस्थित राहिलात, काय सांगाल? शक्तीपीठ हा भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे ड्रीम प्रोजेक्ट जे म्हटलेलं आहे, खरं तर त्यांना 2029ला या भ्रष्टाचारातून, शक्तीपीठाच्या भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशातून त्यांना ती निवडणूक पार पडायची, हेच त्यांचं ड्रीम आहे.
शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहेत, ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत. आज आपण वस्तुस्थिती ऐकलेली आहे. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी असतील, आमचे नेते आमचे बंटी साहेब असतील, यांनी अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडलं की खऱ्या अर्थानं नुसतं ज्यांची शेती जाणार आहे त्यांचं नुकसान होणार नाही, पण ज्यांची शेती जाणार नाही त्या लोकांना सुद्धा पुराच्या माध्यमातून या शक्तिपीठाचं नुकसान होणार आहे. खरं तर आवश्यकता नाही आहे या जिल्ह्यामध्ये, शक्तिपीठाची आवश्यकताच नाही आहे, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठी हे शक्तिपीठ करण्याचा घाट या सत्ताधारी सरकारनं फडणवीसने या ठिकाणी घातलेला आहे. आणि म्हणून तीव्र या गोष्टीचा निषेध आहे आणि सगळ्याच वर्गातून या शक्तिपीठाला प्रचंड प्रमाणात विरोध व्हायला लागलेला आहे. आपण हे या ठिकाणी बघायला लागलोय. शक्तिपीठ हे काही कॉन्ट्रॅक्टरांना, काही लोकप्रतिनिधींना जगवण्यासाठी म्हणून आणि उद्याच्या निवडणुका या भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशातून पार पाडण्यासाठी तर एवढंच यामध्ये या शक्तिपीठ करण्याचं घाट आहे, पण कुणाचीही मागणी नाही आहे. शक्तिपीठ व्हावं या जिल्ह्यामध्ये असं कुणाची मागणी नसताना सुद्धा हे सरकार जे शक्तिपीठ करायलंय हे निव्वळ पैसे भ्रष्टाचार करण्यासाठी हे शक्तिपीठ या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे. या ठिकाणी माझ्यासोबत लालबावटा बांधकाम संघटनेचे नेते शिवाजीराव मगदूम आहेत. आपण त्यांना विचारूया, काय सांगाल? एका बाजूला या शक्तिपीठाला विरोध होतोय मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यांसह बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातंय आपले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडनं की हे तर पर्यटनाचं केंद्र असणार आहे किंवा या ठिकाणी विकासाचं प्रवेशद्वार असणार आहे शक्तिपीठ म्हणजे. काय वाटतंय तुम्हाला, काय सांगाल? खरं म्हणजे शिवाजीराव पाटील कुठल्या बाजूनं कुठल्या अँगलनं विचार करतात हे माहीत नाही. खरं म्हणजे त्यांना जनतेनं चंदगडच्या निवडून दिलेलं आहे, ते आमदार आहेत आणि लोकांच्या विकासाचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आज साधारण कोल्हापूर जिल्ह्यातनं जी काय शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, महाराष्ट्रातनं शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्यामध्ये एक बाजूला नागपूर ते रत्नागिरी हा शक्तिपीठ हा एक महामार्ग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हजारो एकर जमीन रस्त्याखाली गाडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला नागपूर ते गोवा हा सुद्धा शक्तिपीठ महामार्ग यायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हजारो एकर जमीन गाडली जाणार आहे. तर मला वाटतंय शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याखाली गाडून या महाराष्ट्राचा विकास होणार आहे का? शेतकऱ्यांचा विकास होणार आहे का? विकास म्हणजे शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा जर विकास झाला तर त्याला विकास म्हणायचं. एक बाजूला तुम्ही विकासाच्या गप्पा मारता आणि दुसऱ्या बाजूला ही जे आपण कणा ज्याला म्हणतो, म्हणजे खरं म्हणजे या देशाचा कणा शेतकरी आहे आणि तो कणाच तुम्ही मोडून काढायला लागलाय, ही खरं म्हणजे शोकांतिक आहे. जोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही आणि विकासाची खरी व्याख्या म्हणजे शेतकरी. मामा, इथं तुम्ही कशासाठी आला होता? आम्ही शेतीसाठी आलो, शेती रस्त्यात जाणार म्हणून. बरं, शक्तिपीठ महामार्ग तुम्हाला मान्य नाही? नाही, काय कारण आहे? कारण काय नाही, आम्हाला शेती द्यायचीच नाही. आम्ही खाणार काय? शेती जाणार, आज ह्याला गेली उद्या त्याला गेली, खाणार काय? बायका पोरका सोडू का ह्याच्या वाळवंटीवर? शेती मार्गाने शेती मिळणार नाही. तुम्हाला काय वाटते, मग नुकसान भरपाई दिली जाणार नाही सरकारकडनं? जेव्हा भरपाई नको, मी देतो त्याला. त्या सरकारला रस्ता कराय तर नको. शेती रस्ते करून सगळं जे गेलं निघून जगात. तुमचा प्रचंड विरोध आहे? हा हो, स्वतः माझा विरोध आहे. स्वतः सांगून कोणाला नाही, स्वतःचा माझा विरोध आहे. हा शक्तिपीठ महामार्ग जो सरकारनं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आणू पाहत आहे, त्याला मी आजरा तालुक्यातील खानापूर माझं गाव युवराज जाधव, हा आमच्या गावातून पूर्ण ह्या शक्तिपीठासाठी विरोध आहे. याची पार्श्वभूमी बघायला गेली तर माझ्या मौजे खानापूर गावातील 1986-87 एक प्रकल्प झालेला आहे. त्यासाठी गावातील स्थानिक शेतकऱ्यांची जमीन संपादन केलेली आहे. त्याच्यानंतर चित्री प्रकल्प झाला. त्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी माझ्याच गावातील शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन केलेली आहे. असे असताना आता परत जर हा शक्तिपीठ महामार्ग आला तर ह्या शक्तिपीठामध्ये जवळपास 100 एकर जमीन ही मौजे खानापूर गावातील जात आहे. असं असताना जर हा प्रकल्प आला तर हा आपल्या गावातील जो शेतकरी आहे हा भूमिहीन शेतकरी होणार आहे. त्यामुळे हा शक्तिपीठासाठी ह्या गावातून पूर्णतः विरोध असणार आहे. या गावामध्ये जमीन जाते असं तुम्ही मला सांगितलं. काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की हा विकासाचा मुद्दा आहे किंवा विकासाच्या प्रश्नावर याला विरोध करू नये, असंही काही जणांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? विकासाचं हे गाजर दाखवलेलं आहे. विकासाचा मुद्दा कशासाठी, जर गोव्याला जायचं असेल तर जो चालू आहे रस्ता त्यालाच ब्रॉडगेज केलं तर चालू शकतो ना. पण हे तुम्ही जो शेतकऱ्यांची मागणीच नाही आहे, ज्या रस्त्यावरती शेतकऱ्यांना प्रवेश करायला बंदी आहे, असा रस्ता हा विकासाचा केंद्र कसा असू शकतो, हा प्रश्न आहे. हा शक्तिपीठ रहित झाला पाहिजे, काय वाटेल ते करून. आणि त्याच्यापासून बऱ्याच लोकांचा तोटा म्हणजे गाव उद्ध्वस्त होणार, जमिनी पडणार आणि हे
रद्द झाला पाहिजे हे शेतकऱ्यांचं मत. तुम्हाला का असं वाटतं की या शक्तीपीठ महामार्गामुळे नुकसान होईल? काय त्याची गरज नाही ना. काय त्या गोव्याला जायची, त्या नागपूरला जायची लोकांना गरज आहे का? आता जाते लोक, येतात लोक, रस्ते आहेत. आता रत्नागिरीला जोडणारा इथनं केरळ्यावरनं रस्ता झालाय. आणि काय पाहिजे? आणि हे कशासाठी करायचं? ही गरज नसताना जी वस्तू शेतकऱ्यांचं हानीकरण करून करायची, कशासाठी करायची? आता तुम्ही ठाम विरोध करण्याचा हा विरोध आमचा ठाम विरोध त्या रस्त्याला. काय वाटतंय तुम्हाला? हा शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूरकरांसाठी हिताचा आहे की नाही? 100% हिताचा नाही. हा नकोच आहे आम्हाला. शक्तीपीठ झालं की आमचे वाटोळ आहे जमिनींचं. कुठं 5-5 गुंठे येते, ते मला वाटते सगळे 2-2 गुंठे होईल. त्यामुळे हा शक्तीपीठ नकोच आहे, रद्दच झाला पाहिजे. मला सांगा, जेव्हा लँड ॲक्विजिशन कुठनं तरी होत असतं, जेव्हा राज्य सरकार करत असतं, तेव्हा त्याचा मोबदला दिला जातो. ते मोबदल्यावर तुमचा विश्वास नाही आहे? नकोच आम्हाला मोबदला, नको. आमच्या जमिनी पाहिजेत आम्हाला. मोबदला काय चावून खायचा आहे? पैसे जाऊ देता आणि तो काय मोबदला चावून खावा आम्ही? काय काय करायचं? पैसे किती तुम्ही दिले? आमच्या राहणार आहे का ते पैसे? जमिनी गेल्या बाब देतात आमच्यासाठी राखून, त्याला आमची पुढे चिपडे आम्हाला माफ करणार नाहीत. आणि आमच्या गावची एकूण 300 एकर जमीन, त्यातलं 17 एकर. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव सरवडेपैकी मालवे. त्यातलं गायरांमध्ये 16 एकर जमीन, गावठाण 50 एकर जमीन. आम्हाला जमीन आहे कुठं? भूमिहीन होणार. आणि पैसे तुमचं काय करायचं? हाय आम्ही तुमच्या नोकऱ्या मागत आहे. आमची हाय जमीन आम्ही कसून खातोय. आमची आम्हाला काय आहे? आमची आम्हाला राहिलीच पाहिजे. आणि तिथं काही होऊ दे, रक्ताचं पाठ वाचलं पण ती जमीन सोडणार नाही. आणि कुठे आहेत आमचे पालकमंत्री? ज्यावेळी आम्ही त्यांना मतं दिली, एक शब्द बोलत नाहीत. अहो कशासाठी? तुमच्यासाठी आम्ही आमच्या गटाचा विचार सोडून तुमचा विचार केला. आणि आमच्यावर तुम्ही आज नसाल तर काय उपयोग आहे? तुम्ही तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दिसतोय या सगळ्याकडे मेळाव्यामध्ये? तुमचं काय मत आहे? मी स्वतः शेतकरी आहे आणि जो शेतात काम करतो त्याला त्या शेतीची काय किंमत असते. आणि ही वाडवडिलांच्याकडून आलेली जमीन आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी जमीन आहे. कोरोना काळामध्ये तुम्ही बघितलं असणार की तुम्हाला शेतकरी कुठलाही उपाशी मरत नव्हता. भले लाखो 2-2 लाख रुपये पगार मिळवणार, त्यांच्यावर पैसा असून काय उपयोग आहे? त्यांची पोटं भरली का सांगा? जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. आणि जर शक्तीपीठामध्ये जर जमीनच गेली तर कारखानदारी व साखर कारखानदारी तर धोक्यात येणारच आहे. त्याच्याबरोबर पशुधनाचं पण फार मोठी हानी होणार आहे. कारण जनावरांना चाराच मिळाला नाही तर तुम्ही काय घालणार? त्याबरोबर पूर परिस्थिती इतकी निर्माण होणार आहे. डोंगरासारखा पूर्ण एलिव्हेटेड रस्ता, 25 फूट उंच रस्ता, पूर्ण त्याचा पुराची पातळी आणखीन वाढणार आहे. आलमट्टीमुळे आधीच धोक्यात आलेली जागा आणखीन वाढणार आहे. पूर क्षेत्रात 2019ला तुम्ही बघितलं असणार 18 फुटावर पाणी होतं. 2021ला त्याच्या पुढे आणि 1.5-2 फूट वाढलं. आता तर 5-5 फुटानं वाढेल. कारण 17 किलोमीटरचा जो 25 फूट एलिव्हेटेड रस्ता हा आपल्या कोल्हापुरातून जाणार आहे. त्याचा बिनकामाचं कारण नसलेला रस्ता हा होणारच नाही. शेतकऱ्याचा कोप घेऊन कोणता देव प्रसन्न होणार आहे ते मी बघणारच आहे. आणि कोण येईल त्या अधिकाऱ्याला चांगला जम देणार आहे. अहो 1 इंच गेली तर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहे. त्यांनी येऊन बघावं मोजणी करायला शक्तीपीठाच्या अधिकाऱ्यांनी. काय वाटतंय या शक्तीपीठ महामार्गाला तुमचा विरोध आहे? हा आमचा अगदी विरोध आहे याला. आमची शेती जाते आहे, त्याबद्दल आम्ही त्याला विरोध करत आहे. आणि या मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी फार आक्रमक झालेले आहेत आणि ह्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हा रद्द व्हायला पाहिजे. आणि ह्या करवीर तालुक्यातल्या आमदारांनी सुद्धा इथं लक्ष घातलं पाहिजे. आमचे गाव गणेशवाडी मधून 305 सर्वे नंबर मधून 1 हेक्टर 30,000 शेती जाते. आणि ती शेतीचा जो नकाशा दाखवलाय त्या रस्त्याचा, तिकडे 4 गुंठे राहते, इकडे 4 गुंठे राहते. ती काय उपयोगात आमच्या येणार पण नाही. आणि ते आमची तेवढी शेती आहे, त्याच्यात गेलं की आम्ही भूमिहीन होतोय. मग हे जर अशी शेतकऱ्यांनी भूमिहीन करून सरकार काय साध्य करणार आहे? तर सरकारनं काळजीपूर्वक विचार करून हा महामार्ग बंद करावा. आणि आमदारांनी बी ह्याच्यात लक्ष घालून जनतेच्या मतदारांच्या पाठीशी राहून महामार्ग रद्द करण्याकरता लक्ष घालावं, एवढेच माझी विनंती आहे. सरकारी यंत्रणेला, सरकारला थेटपणे आव्हान या ठिकाणी दिलं जातंय. जर कोणी आलात तर आम्ही आमचा इंगा दाखवू, अशी शेतकऱ्यांची भाषा आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांना स्पष्ट असं वाटतंय की या प्रकल्पामुळं, शक्तीपीठ महामार्गामुळे आमचं प्रचंड नुकसान होणार आहे. पुढच्या काळामध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामधल्या नीती काय असणार आहे, काय होणार आहे, नेमकं शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला देतच राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तरुण भारत डिजिटल.